आता जे ऍफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये क्लिअरली म्हणलेलं आहे की लोन्स अँड ऍडव्हान्सेस, एक कर्ज नसून तो ऍडव्हान्स आहे. तो एक कॉलम असतो लोन्स अँड ऍडव्हान्सेस. तर माझा जो राहता घर आहे आता यशवंत गाडगे नगर 9 नंबर बंगला आहे आमचा. 10 नंबर जो बंगला आहे, 10 नंबर प्लॉट हा माननीय जय अजित पवार या नावाने तो बंगला आहे. तो प्लॉट मला स्वतःला तिथं राहण्यासाठी मी घेणार होतो. आणि तसंच आमचं आदरणीय मागच्या वर्षी झालं, तर काही ह्या निवडणुकीशी त्याचा काही संबंध नाहीये. तर मागच्या वर्षी तो व्यवहार झालेला आहे आणि त्या बंगले मला लागून म्हणजे 9 नंबर आणि 10 नंबर प्लॉट आहे. तर तो आम्हाला घ्यायची इच्छा आम्ही आदरणीय दादांकडेच व्यक्त केली. तर तो जय अजित पवार यांच्या नावाने असल्यामुळे त्यांच्यासोबत तो व्यवहार करावा लागला. त्याचा तो ऍडव्हान्स आहे. कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा काय जे काय मी मीडियामध्ये बघतोय सकाळपासून कुठल्याही प्रकारचं ते कर्ज नाहीये. आता ऍफिडेव्हिट सबमिट करताना एक पर्टिक्युलर कॉलम असतात, त्या कॉलमला नावं दिलेली असतात. त्याच्यामध्ये लोन्स अँड ऍडव्हान्सेस असं ते तुम्ही ऍफिडेव्हिट आजही बघितलं त्यात तुम्हाला दिसेल. तर ते लोन नसून ते ऍडव्हान्स आहेत त्या 10 नंबर बंगल्यासाठी. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती.